साठी भाविकासाठी उभा भाविकासाठी महाराज देव त्याच्याकरता उभा आहे हो म्हणून तर महाराज म्हणतात वारकरी संप्रदायाचं तत्व आहे काय तत्व आहे हो वारकऱ्याचा देव उभा वारकऱ्याचा गंध हो म्हणून भजने कीर्तनकाराने असा उभा गंध लावायचा सरळ हो नाहीतर बायांनी टिकल्या लावल्यासारखा लावायच नाही ते बघा आमच्या नानाचा गंध कसा आहे मोठं लावलं पाहिजे तुम्ही पहा प्रभाकर दादा आहेत बघा बोधली प्रभाकर महाराज दादा बोधली रुपये एवढा बुक्का लावित असे कपाळ भरून हो त्यांना मी विचारलं म्हणले कमन म्हणजे महाराज म्हणले हे आपलं सौभाग्याचं लिहि नाही म्हणले वारकऱ्याचं हो टाळ मृदंग व गंध हे माळा हे आपल्या वारकऱ्याचं लिहि नाही आणि दुसऱ्या माणसाचं अंगठ्यांना किटल येणं विठ्ठल मग किती वर्ष झालं देव बाय हो आपल्याला डोबळ सांगितलं योगी 28 विठ्ठेवर उभा वामांगे रुक्माई दिशी देवे शोभा डोबळ सांगितलं आपल्याला पण त्याच्यापेक्षा देव आधी उभा आहे बघा आता हे पोरगा दिसतो हा यांचा भाऊचा नाद हो पोरगा दिसतो ती मग रडायला जर लागला तर माणूस काय म्हणतो रडू नको ही चॉकलेट दर मग गप बसतं ती चॉकलेट दिल्यानंतर गपचीप बसतं मग एखाद्या तार्किकाने जर विचारलं आपल्याला किंवा देव कवापासून उभा आहे तर उगा स्पष्ट सांगायचं योगी 28 पण त्याच्या आधीच एक प्रमाण मी तुम्हाला सांगतो आता महाराज म्हणतात देव म्हणे कथा परीस आम्ही होतो पंढरीस कोट्याने कोटी योगास अनंत कल्प गेले अनंत कल्पापासून देव महाराज इथं उभा आहे म्हणून तर महाराज म्हणतात योगे झाले 28 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 हे योगे झाले 28 अजून का न मनचे बस योगे झाले 28 अजून का मनचे बस योगे झाले 28 योगे झाले 28 योगे झाले 28 योगे झाले 28 योगे झाले 28
माझे झाले 28 आणि अजून एका मनसी 22. ओ महाराज म्हणतात असा हा देव उभा आहे म्हणून महाराज मग त्या देवाला तुकोबराय म्हणतात तू माझा स्वामी. हो तू माझा स्वामी आहे, मी तुझा सेवक आहे, मी तुझा रंक आहे. मग त्या स्वामीच्या प्रतीने महाराजांना अभंग सुचला तो म्हणजे आजचा स्वामी काद गुरु भक्ती. 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 सांगतात स्वामी काज गुरु भक्ती. मग स्वामी तर तुम्ही देवाला म्हणतात मग गुरु कस काय येतं. महाराज म्हणतात माझ्या विठोबाचा काहीचा प्रेम भाव आणि आपणच देव होय गुरु. हो म्हणून करता महाराज म्हणतात माझी जी स्वामी जी आहे हो मगाशी सांगितलं तसं मालक 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 मालक. कोण मालक. आमचे गुरुवर्य सद्गुरु दास महाराज सामनगावकर मालक होते, त्यांना मालक म्हटलं जायचं. हो असे महाराज राजयोगी संत होते, राजयोगी. हो दास महाराज सामनगावकर आताच पुण्यतिथी झाली का काल ते बघा. हो लय थाटात राहायचे, लय थाटात. हो सगळ्या बोटात अशा अंगठ्या होत्या. आणि एखादा माणूस जर म्हणला हो काही काही माणसं म्हणतात असे हे कशामुळं. अरे ते म्हणायचे हे माझं वैभव आहे. हो आणि महाराज इतके अतिशय ज्ञानी होते, ते इतके ज्ञानी होते, इतके ज्ञानी होते बापू. त्यांच्या दर्शनाला जर कोणी माणूस जर आला त्रिकाल ज्ञानी होते. त्यांच्या जर दर्शनाला जर माणूस जर आला तर त्याच्यावर जर काही संकट जर असलं विक्रम महाराज तर ते त्या माणसाला जाऊनच देत नव्हती. हे तर बसून राहा म्हणायचे. आणि जेव्हा ते त्यांना कळायचं हे संपलं याच्या अशी चुटकी व्हायला त्याला जा म्हणायचे म्हणजे त्याला म्हणायचं मालक. ओ आयुष्यभर महाराज समाजाची सेवा केली आणि आज सुद्धा महाराज ती परंपरा आमचे गुरुवर्य धर्मराज दादा महाराज सांभाळत आहेत. विठ्ठल जर असन तर आपल्या आई वडिलांची सेवा करा. हो एक लक्षात ठेवा जो माणूस सकाळच्या प्रहरी उठल्यानंतर कुठं गावाला निघाल्यानंतर जो आपल्या आई वडिलांचं दर्शन करतो त्याच्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट कमी पडत नाही. हा माझा अनुभव आहे. आम्ही कुठं जरी कीर्तनाला जरी चाललो तरी आमच्या आईचं दर्शन घेत असतो. महाराज नसल्यामुळे मग आता त्यांच्या फोटोचं दर्शन करायचं. जीवनात काही कमी पडत नाही. आम्हाला कधी अडथळा येत नाही किती लांब जा. मला सांगायचं काय लक्षात ठेवा पितृवचन सेवापती ही सेवा महत्वाची आहे. कितीही जरी इष्टे जरी असली
तुमच्याच ताब्यात आहे, ते प्रत्येकाच्या ताब्यात आहे. तसं महाराज म्हणतात तुम्ही जीवनामध्ये त्यांची सेवा केल्यानंतर तुमचा प्रकाश पडतो. मग प्रकाश पडल्यानंतर हा समाज तुम्हाला स्वीकारतो. म्हणून तर महाराज म्हणतात हो पितृवचन सेवापती. अरे आई वडिलांची जर सेवा जर केली बर का, त्यांची जर सेवा जर केली तर दुसरी देवाची पूजा करायची गरज नाही. अभंगाच्या दुसऱ्या वा 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 हेत विष्णूची महापूजा. हो महापूजा. आता पहिली गोष्ट पूजा करायचं म्हणलं की माणसाचं मातं सरकत. एका माणसाला काहीच काम नव्हतं. फक्त एकच काम होतं. काय? रोज उठायचं आणि देवपूजा करायची. दुकानदार रोज उठायचं आणि देवपूजा करायची. रोज उठायचं देवपूजा करायची. हो रोज उठायचं देवपूजा करायची. रोज उठायचं देवपूजा करायची. दुसरं कामच नव्हतं. तो म्हणला ह्या देवपूजेने मला कटाळा आणला. ह्या देवपूजेने मला कटाळा आणला. सकाळ सकाळच उठला, त्यांडवर आला. सकाळच्याच गाडीने हो सासरवाडीला गेला. सासरवाडीला गेल्यानंतर देवपूजामुळे कटाळा आला. सासरवाडीला गेल्यानंतर डेपे महाराज जात असतात का नसतात? महाराज मग गेले की लगेच हो सासूबाईचं सगळं काम संपलं होतं. सासरे बुवा त्यांच्या आधी सकाळच्या 6च्याच गाडीने मुंबईला निघून गेली आणि सासूबाईचं सगळं काम झालं. जेवावं म्हणले पण देवपूजा करावा आणि मग जेवावा म्हणले. कुणीतरी सापडतंय का म्हणून मंदिरापाशी आल्यानंतर तिकूनच येताना जावाई दिसली. हातात पेपराची बुळकुंडी आणि हातात पेपरन जावाई तिकून दिसली. सासूबाईला इतका आनंद झाला. बाई 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 म्हणली. हा म्हणले बरे बाई तुम्हा देवानीच धाडलं. या 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 म्हणले सगळा स्वयंपाक केलाय मी. आता यथार्थ पद्धतीने केलंय. नुसतं जेवायचंच आहे. हो सगळं जेवायचंय. हो म्हणले ताट सुद्धा वाढलेत. म्हणले मग वाढा ना. म्हणले फक्त देवपूजा करा. ते म्हणला आगीतून उठलो आणि फोपाट्यात जाऊन पडलो. ते म्हणला आता जगायचंच नाही. विहीर बघितली, विहिरीत उडी टाकायला की चालला. तिथं एका म्हातारीचं झोपडं होतं. ती म्हातारी म्हणले ए बाळू म्हणले जीव देऊ नको.
हो मी तुला 2 टाइम चहा, 1 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, सकाळ संध्याकाळ बिडी सिगरेट वरायची असली तर ती बी देते म्हणले. हो फक्त म्हणले काही सुद्धा काम करू नको, फक्त माझी देवपूजा करी जात जा. ते म्हणले आता तर जगायचंच न ग. म्हणजे काही काही माणसाला इतकाच पूजाचा कटाळा असतो. पण महाराज हो आमचे श्री गुरु बर का आचार्य हो हनुमंत महाराज मते हो आज सुद्धा महाराज प्रसिद्ध आहेत. आळंदीला तुम्ही गेल्यानंतर हो आपल्याला आळंदीला गेल्यानंतर हे असलं चांगलं दिसतच नाही. मग आपण आळंदीला गेल्यानंतर कुठं असतो तिकडं नारायणगावकरांच्या फडावर. तिकडं काय काम आहे तुझं, इकडं जा ना. काय माणसं कुठं गेलं पाहिजे तिकडे गेलं पाहिजे. मग हनुमंत महाराज मते यांच्याकडे जायचं. तिथं गेल्यानंतर हो 21 देव आहेत महाराज, 21 देव त्यांचे हो 21 देव आहेत. रोज महाराज बर का 21 देवांना रोज पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो आणि महापूजा करतात ते. हो सकाळी महाराज 7 तास पूजा बर का, पुन्हा संध्याकाळच्या टायमाला धूप आरतीची 2-3 तास पूजा आणि संध्याकाळी शेज आरतीची पूजा. जसं पांडुरंगाला ना त्यांची गाडी बघा महाराज हो मी त्यांच्यापाशी 7 वर्ष राहिलेला माणूस आहे, मी त्यांची सेवा केलेला माणूस आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो ती खरी पूजा करते. हीच विष्णूची महापूजा आणि अनुभव नाही तुझा. महाराज पूजा करतात पूजा, म्हणून माणसाने पूजा केली पाहिजे. पण आपलं काय वारकरी कसं काय जी आशिष निबल वार करीत ना हो डोक्या तांब्या पडला इकडे आले आणि हरिपाठ म्हणायला सुरू करते. देवाची द्वारी ओबा क्षण भरी तेने मुक्तेचारी सारी. धोतरच नेसत असतो तवर तर लगेच म्हणतो चहा झाला का, आश्वनी शमशारी जीव वेदो करी वेदशास्त्र उभारी भावे सदा. सोयाबीन काढलं का, ज्ञानदेव म्हणी व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. सोयरेदारे सगळे बोलून घ्या, सगळेजण काढून घ्या बरं. लवकर भावा आलाय चौवेदी जाणत का चुलीत घालायचा होय तुझा हरिपाठ. हा महाराज म्हणतात थोडं तरी काहीतरी कर ना देवासाठी काहीतरी. हो महाराज म्हणतात थोडं कर, लय करू नको, तुला लय करायची गरजच नाही. मग तुला विष्णूची महापूजा करायची ना, आज जर महापूजाला जर पाहिलं तर 25-30 हजार रुपये पुरत नाहीत महाराज महापूजा करायला. मग काय केलं पाहिजे ना आपण, 1 मिनिटात तुम्हाला महापूजा महाराज करतो. मानस पूजा करायची. चला पंढरपूरला गेले का, डोळे बंद करा. पंढरपूरला गेले, इष्टीतून खाली उतरा, चंद्रभागेत जा. गेलात का चंद्रभागेत, चंद्रभागेचं स्नान करा. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर हो चला म्हणले राऊळात पांडुरंगाच्या घ्या महाराज हो तांब्या भरून घ्या, कळशी भरून घ्या, हातात पूजाचं ताट घ्या, देवापाशी जा, देवाला पाणी घाला, दूध घाला, मध घाला, पिठी साखर घाला, देवाला पुन्हा पाणी घाला, टावेलाने पुसून घ्या तो नैवेद्य आणि साष्टांग दंडवत घाला. झाली महापूजा. झाली का नाही. आता तुम्ही महाराज डोळे झाकल्यानंतर तुम्हाला देव दिसत नाही, भूतच दिसते. मला सांगायचं काय लक्षात ठेवा, मानस पूजा केली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात हित विष्णूची महापूजा करा. मग महापूजा कधी होईल, तुम्ही वडिलांची सेवा केली ना हीच तुमची महापूजा. हो आज ह्या पिटेकर परिवाराने त्यांच्या वडिलांची सेवा केली ना, दुसरी पूजा करायची गरजच नाही त्यांना, हीच महापूजा झाली. हीच विष्णूची महापूजा आणि अनुभव नाही तुझा. दुसरा अनुभव बघायची गरज नाही, दुसरी पूजा करायची गरज नाही. आई वडिलांची सेवा म्हणजे हीच विष्णूची महापूजा. मग महाराज आम्ही जीवनामध्ये काय केलं पाहिजे, पुन्हा अनेक महाराज त्याचं मोलाचं सहकार्य 3ऱ्या चरणात सांगतात. सत्य बोले मुखी, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे.
माझे दुखे दुखे आणि काचे दुखे हेच विष्णूचे महापूजा हेच विष्णूची महापूजा हेच विष्णूची महापूजा हेच विष्णूची महापूजा महाराज म्हणतात कोणती महापूजा होईल. महाराज म्हणतात सत्य बोले मुखे दुःखवे अनेकाच्या दुःखे. सत्य बोलायचं. हो सत्य बोलायचं. सत्य आपलं तर लाबाड बोलल्याशिवाय दिवसच उजडत नाही. हो लक्ष्मण महाराजांनी सकाळ सकाळ फोन केलता. म्हणजे कुठे म्हणलं नानच पशी चालू. मी तर घरीच होतो तेव्हा. दिवसच उजडत नाही. हो तुम्ही बघा एखाद्याकडे पैसे असून द्या दुकानदार. आता तुम्ही त्यातले क्षेत्रातले निष्णांत आहेत. एखाद्याकडे जर उधारी जर असली आणि त्याला जर विचारलं मी तुझ्याकडे यायला लागलोय कुठं आहे तू कुठं शिकाय तू ते म्हणतो मी जाम खेळलाय आणि घरीच असतो. घरची मंडळी लक्ष्मी म्हणती कधीतरी खरं बोल जा गप तुझी मग पैसे. सत्य बोललं पाहिजे. महाराज म्हणतात सत्य बोला आणि चांगलं बोला. काय काय माणसाचा शब्दच चांगला नसतो. कधी बी वाईटच शब्द. कधी बी एक सासू सारखी सुनाला म्हणायची हो तुझ्या आईने हीच शिकविलं का तुझ्या आईने तीच शिकविलं का तुझ्या आईने हीच शिकविलं का सारखी म्हणायची. म्हातारं घरात होता असं आणि मग ती म्हणली काय करते काय म्हणते का तुमची सासू. ती म्हणली सारखी म्हणते तुझ्या आईने हीच शिकविलं का तुझ्या आईने तीच शिकविलं का तुझ्या आईने तीच शिकविलं. असं कुमटकरासारखं म्हातारं होतं. म्हणले तू एकच म्हण म्हणली तिला. काय म्हण म्हणले माझ्या आईने मला सगळं शिकविलं फक्त पळून जायचं शिकविलं नाही एवढं म्हण म्हणली. सगळं शिकविलं. आणि मग महाराज ती गेली तिथं आणि गेल्यानंतर लगेच महाराज ती म्हणली तुझ्या आईने हेच शिकविलं का तुझ्या आईने तेच शिकविलं का. ते म्हणले आत्या ग बसा. तुझ्या आईने तेच शिकविलं का म्हणले आत्या ग बसा. म्हणले माझ्या आईने मला सगळं शिकविलं फक्त पळून जायचं शिकविलं नाही. जी म्हातारी आली ती म्हणे म्हातारी कुठं. ती म्हणली ही जी काडी लागली ती म्हातारी शिवाय लागलीच नाही. मी कशामुळे म्हणतो सत्य बोला चांगलं बोला. हो महाराज म्हणतात कसं बोलावं माणसाने बोले ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. आपल्या बोलण्याने देव डोलला पाहिजे. म्हणून तर ज्ञानोबा सुद्धा वही देतात साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून तर ज्ञानोबरायाचा सोहळा आला आता समाधी सोहळा. हो कार्तिकी वारी ज्ञानोबरायाची आली. हो ज्ञानोबराया महाराज समाधीला जात असताना हो आधी पंढरपूरचे वारकरी आहेत ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात माझे मनीचे आवडे आणि पंढरपुरा नेही न कुडी. आणि महाराज गेले तिथं आणि गेल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाचे समाधान तोची होसी आणि परी समाधी ये तुझ पासी घेही न मी देवा नलगे मज मुक्ती नलगे मज भक्ती आणि तुझे चरणेची आरती थोरा असे. म्हणले देवा मी तुमच्यापाशी समाधी घेईन. मग त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात नामदेव महाराज म्हणतात देवा म्हणले आता इथं समाधी नाही घ्यायची मग कुठं जायचं अलंकापुराला जायचं आणि मग आळंदीला जायचं. नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया कल्प. म्हणले इथं नाही आळंदीला समाधी आहे. म्हणून मग ज्ञानोबरायचा समाधी सोहळा होतो. म्हणून महाराज म्हणतात सत्य बोल मुखी. आणि सत्य जर बोललात हो सत्य जर बोललात ना विष्णूची महापूजा होईल. अभंगाच्या शेवटच्या चरणात
निश्चयाचे बल निश्चयाचे बल फळ निश्चयाचे बल निश्चयाचे बल निश्चयाचे बल निश्चयाचे बल वा तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे तुका म्हणे
मायेया मुबारक जय जय मुबारक मायेया मुबारक जय जय मुबारक मायेया मुबारक जय जय मुबारक मायेया हाँ जय जय मुबारक मायेया मुबारक महाराज म्हणतात निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. या कार्यक्रमाकरता आपल्या इथले श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बरं का बाबासाहेब पाटील यांचे नातू उदय पाटील ते सुद्धा उपस्थित आहेत. मळ्यात आमच्या गुरुवारी भाऊचं कीर्तन राहायचं. मी ही का सांगितलं म्हणजे माझं ठेवलं पाहिजे तुम्ही म्हणून सांगतो. पहिली आठवण करून दिली म्हणजे माणसाला. दत्त जयंतीला कार्यक्रम असायचा. भरपूर कीर्तन केली गुरुवारी. कासार भाऊ महाराजांनी त्यांच्या बाबांच्या काळामध्ये भरपूर कीर्तन तिथं केली. त्यांचं दोघा जणांचं प्रेम होतं. तशी तुमची माझी पहिलीच भेट ही इशाराच. हा बऱ्याच वेळेस कार्यक्रमात इथं आल्यानंतर भेटीगाठी झाल्या. ते बी उपस्थित. आनंद वाटतो तुम्ही आलात म्हणजे. हा आपला संबंध एक आहे तो एक आनंद. दुसऱ्या संबंधाने जर पाहिलं तुम्ही आलात म्हणजे 1500 रुपये भेटते दक्षिणा. म्हणून धन्यवाद तुम्हाला. तुम्ही उपस्थित राहिला सगळेजण. असा हा सुंदर असा कार्यक्रम आजचा या पिटेकर परिवाराने. यांची का पुण्यतिथी होती बरं का. यांची का अन्नाची पुण्यतिथी होती त्याचा छोटासा मार्मिक भाव म्हणजे त्यांनी आयुष्यभर केलेली गावरान गायची सेवा म्हणून त्यांची पुण्यतिथी होती. हो महाराज ती श्रेष्ठ आहे सेवा. पशुची जरी सेवा जरी केली तरी ती श्रेष्ठ आहे. पण काही काही ही जी पाटील जी नोकरदार माणसं आहेत ना ती रिटायर झाल्यानंतर गोपालन करीत नाही कुक्कुट पालन करते. पा 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 कुक्कुट पालन नको गोपालन पाहिजे. हो महाराज म्हणतात त्याची सेवा केला. भूतदया गायी पशुचे पालन आणि तानेल्या जीवन वना माझी गायीची सेवा केली पाहिजे म्हणून करतात. त्यांनी त्या पिटेकर परिवाराने त्यांचे चिरंजीव शंकर पिटेकर यांनी अतिशय आट्टासाने महाराज ही सेवा करतात. आज फराळाचा दिवस आहे बरं का. अन्नदान होत आहे. सगळं दान होत आहे. द्रव्यदान अन्नदान सर्व गोष्टी या ठिकाणी होत आहेत. म्हणून करता आपली सेवा संपलेली आहे. जाता जाता तुम्हाला सर्वजणांना या पिटेकर परिवाराला तुम्हाला सगळ्या जणांना भक्त भाविकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हो दिवाळी अतिशय महत्त्वाची असते. महाराज म्हणतात आनंदाची दिवाळी घरी बोलावून माळी हो घाली ते रांगोळी गोविंद गोविंद. खरी जर दिवाळी जर काय जर असन हो विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी हो विष्णुदास नामा जीवे भावे वाळी. ही खरी दिवाळी आहे. हा खरी नित्य दिवाळी बर का महाराज. एक दिवस नाही रोज. दसरा दिवाळी तोच माझा सण आणि सखे हरेजीन भेटतीन. तुम्ही भेटणं म्हणजे हाच दसरा आणि दिवाळी आहे. म्हणून सगळ्या जणांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पहिल्या काळात माणसं म्हणायची दिन दिन दिवाळी हो दिन दिन दिवाळी. गाय म्हशी ओवाळी हो. गाय म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा त्यांच्या आईबापाचा. आईबाप कोणाची. आता लक्ष्मण जर कोणाचा जर विचारलं तर गुरुवटीचा म्हणू आपण. म्हणून महाराज म्हणतात आनंद आहे महाराज हा दिवाळीचा. म्हणून करता यंदा दिवाळी आहे बघा. पण शेतकऱ्याची दिवाळी जरा दुःखदायक आहे बघा. अतिवृष्टी झाल्यामुळं जरा थोडी हो नोकरदाराच्या घरी दिवाळी होईल पण शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणीच आहे महाराज. म्हणून करता महाराज भगवंताला विनंती करू आमची सुद्धा आनंदाची परिवारामध्ये दिवाळी व्हावी. आणि महाराज ही झालेली चिंतनरूपी शिवा या परिवाराच्या चरणी समर्पण करीत असताना त्यांच्या चरणी समर्पण करीत असताना भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करू या परिवारामध्ये सुख शांती नांदावी संपत्ती नांदावी काही सुद्धा कमी पडू नये एवढी अशी देवाच्या चरणी प्रार्थना करू. या सगळ्याजण परिवाराला बांधवांना तिन्ही बांधवांना खूप खूप धन्यवाद. आणि ही सेवा करतात. अशीच ही सेवा नित्य नियमाप्रमाणे दरवर्षी व्हावी
अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू आणि या ठिकाणी शिवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी. 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 सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग. 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 वैकुंठा श्रीरंग बोलावे तो. वैकुंठा श्रीरंग बोलावे तो. वैकुंठा श्रीरंग बोलावे तो. अंतकाळे विठ्ठो आमाचे पावला. अंतकाळे विठ्ठो आमाचे पावला. पुढे तैस झाला गुप्त तुका. उठून बरा उठून बरा. वाद वेळ झाला उभा पांडुरंग. पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. पुंडली कोरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु श्यामनाथ महाराज जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे मागुले उत्तरे राजा बापा राजे महाराज.